स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मनापासून स्वागत मित्रांनो, आहे की नाही. आणि आता आपण आलो थोडं बाहेर आलो होतो. बाहेर म्हणजे घरीच आहे का, कुठं बाहेर नाही. पण आपण चौकातून इथपर्यंत आलो डबल चालत चालत. बघा तो तिकडं दिसतो ना, तो चौक एकदम तिकडं गाडी उभी बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. तिकडे गेलो होतो, आहे की नाही, पाय मोकळे करायला. तर फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं मग चला आता शिवांशला सांभाळायला होते पप्पा. याडवणी करत होता तरी देखील मग त्याला आहे ना थोडा वेळ बांधून ठेवावं लागतं सकाळी, आहे की नाही. आणि कसं आहे मग वाटेवून पडायचं पण भेव असतं त्याला. पडला म्हणजे त्याला दुखापत झाली ना तर मग बाकीचे सगळे नाराज होऊन जाते. त्याच्यापेक्षा थोडा वेळ बांधेल जर असले ना तर काही वाटत नाही. बांधणं इतका म्हणजे मजबुरी आहे की नाही, बांधूशी तर वाटत नाही मित्रांनो. पण दुखापत झाल्यापेक्षा बरं आहे. आणि ह्या बघा इथं रात्रीच खळं का काय झालं बरं काय, कारण की संध्याकाळपर्यंत गहू उभा होता. पण रात्रीतून डायरेक्ट गायब करून टाकला म्हणजे नाही नाही नाही, हे दुपारी झालेलं आहे मित्रांनो. कारण की काल दुपारी हार्वेस्टर चालू होतं, तुम्हाला दाखवलं पण होतं, घरूनच दाखवलं होतं. पण दाखवलं होतं आहे की नाही, माझ्या लक्षातच नव्हतं. तर बघा समोरून ट्रॅक्टर वगैरे आले आणि कुत्रं बघा कुठं बसलेलं आहे, त्याच्यामध्ये जाऊन बसलं आहे डायरेक्ट. या बघा खेळ चालू आहे शिवाय, आहे का ना. अंग खाजवते भुस्याने, खाजव येते ना. हा बघा इथं भुस्याचा गंज आहे, तुम्हाला दाखवतो. बघा झाकून वगैरे ठेवलाय. आता जनावरांना काम येईन ना घरी खायला, आहे की नाही, उन्हाळ्याचा. बघा मस्तपैकी पावसापानं झाकून ठेवलता, कारण की अवकाळी पाऊस. आणि तिकडं पण तिकडं एका दिवसात मित्रांनो 2 बोर घेतले बरं का या रानामध्ये. हे बघा एक आहे ना या इथं, आणि एक तुम्हाला दाखवतो लय पुढं आहे बरं का तिकडं. बघा त्या तिकडं दिसतंय ना थोडं, तिकडं एक आहे आणि एक इथं आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही बोरला पाणी लागलंय माणसाला, आहे की नाही. आता घरी जाऊ मित्रांनो, चहा वगैरे घेऊ, गाड्या बघू दे भाऊ. एक तर रोड जोरात चालतोय आमचा, आहे की नाही. आता शिर्डी मनमाडला लागतो म्हणल्यावर ट्रॅफिक तर राहणारच अशा टायमिंगला. नाही पण स्पीड जास्त आहे ना, जोरात चालत आहेत माणसं. इथे काय स्पीड ब्रेकर वगैरे काय नसतं, आहे की नाही. आणि जेवढं जपलं तेवढं आपल्याला चांगलं असतं. जाऊ घरी, आहे की नाही. त्या बघा तिकडं आपलं घर, आणि सकाळी कोंबड्या पण हिंडू राहिले. आणि ते समोरून आल्यावर चिमण्या नाही बरं का त्याचं. जाऊ द्या आता काय कीर्ती सांगावं त्याची तुम्हाला. मित्रांनो आता संध्याकाळचे 5 वाजलेत, आहे का नाही. आणि मित्रांनो दिवसभर आपण घरी होतो, थोडं गावामध्ये गेलो होतो. गाडीचे फोटो वगैरे घेऊन आलो मित्रांनो, कारण की श्रीरामपूर वगैरे नाही गेलो, घरीच होतो मित्रांनो. आणि काल आपण मित्रांनो वायफायचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे की नाही. तर बघा त्याच्यासोबत काय काय आलं व कोणत्या कंपनीचं केलं आहे मी. आणि 2 दिवसात थोडं स्पीडचं पण कळतं आहे मला. तर आधी तुम्हाला इन्स्टॉलेशन दाखवतो कोणतं आहे काय, आहे की नाही. बघा मित्रांनो हे आले मित्रांनो, हे राऊटर वगैरे म्हणजे असे 2 प्रकार. हे सेटटॉप बॉक्स आला एक जिओचा, आणि जिओचंच बसवलं मित्रांनो, आहे का. म्हणलं एअरटेलचं बसवायचं होतं, याच्यावर पण जिओ नाव आहे, तुम्हाला दिसतं का नाही, अंदाजमध्ये दिसतंय. आणि 2 खोके आले त्याच्यासोबत मित्रांनो, आणि हे केबल वगैरे. आणि त्या बघ तिकडे केबल काढून नेली त्यांनी, असं पाठीमागून घेतलं कपाटाच्या आणि तिकडे घेतलं बरं का. आता तुम्हाला वर नेऊन दाखवतो अजून त्याच्यासोबत काय काय आलं आहे. म्हणजे त्याला काही ते टावर टाईप आहे की नाही. आता काय एवढं काय आपल्याला माहीत नाही मित्रांनो त्याच्यातलं. तर चला, मला कसं पडलं मित्रांनो त्याला आहे ना, मला 1,500 रुपये खर्च आला, आहे की नाही. आणि बसून वगैरे दिलं, दरवाजा पण लावेल मित्रांनो इथला. कालच बसवलं मित्रांनो, काही दिवस नाही झाले, आहे की नाही. आपल्या इथं आहे ना रेंजचा प्रॉब्लेम भरपूर आहे, त्याच्यामुळंच मला ते टाकावं लागले ना. तर आपल्याला काय एवढे काय आपण हे नाही, आहे की नाही, टाकायचं पैसा काय उतू नाही चालला. बघा एक याला राऊटर म्हणतात वाटतं, ते वरचं इथं फिट केलं. आणि तुम्हाला तर खालचं दाखवलंयच तिथून. तर बघा तिथून वायर वगैरे काढली. ही व्हाईट केबल दिसते ना त्याची बरं का, आणि हे दुसऱ्याची. म्हणजे हे सेटअप बॉक्स आपला साधा होता,
पण हा आहे ना सेटटॉप बॉक्स बंदच करून टाकला त्यांनी. मित्रांनो खर्च पण आला बरं का, 1,500 आले. एअरटेलला मला 2,500 पॅनल्टी भरावं लागेल म्हणे, कारण की हा एरिया आमच्या म्हणजे संपर्कात नाही म्हणे, बाहेरच आहे. आणि आमच्या गावामध्ये त्यांचं ऑफिस देखील होतं. काय बोलावा. कवळं ऊन पडलंय मित्रांनो आता, आहे की नाही. कारण की 5 वाजून गेले ना आता, दिवसच मग खाली जाईन पुरा. बघा म्हणावं असं नाही बरं का, पण मला तर अनुभव आला. कारण की आपण दुसऱ्या रूममध्ये बसलो तर यांचा फरक जाणवतोय. मित्रांनो आता मी टेरेसवर आलेलो आहे. जेवण वगैरे नाही झालं मित्रांनो, कारण की अजून स्वयंपाक वगैरे चालू होता. कारण की शिवांश देखील रडत होता आणि शिवांशला बघून असं स्वयंपाक करावा लागतो, आहे की नाही. तर बघा टेरेसवर होतो आणि इथली भीत काढल्यामुळे मित्रांनो इकडं थोडा रिस्की काम झालेले आहे की नाही. थोडा धोका असतो मित्रांनो इथून खाली जायचा वगैरे, आहे की नाही मित्रांनो. अशा करतो मित्रांनो. मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो, कारण की मित्रांनो थोडं टेन्शन आलं आहे डोक्याला. ते कळवतो मित्रांनो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल मित्रांनो. मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा मित्रांनो. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र मित्रांनो व सर्वांना स्विफ्ट ड्रीम.